अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आपण ज्या उत्सवची आतुरतेने वाट बघत असतो, वर्ष झाला की लगेच आपण येणाऱ्या उत्सवची वाट बघत असतो, तोच म्हणजे आपल्या मालकांचा प्रगट दिन, आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रगट दिन. यंदा 20 मार्च 2026 ला श्री स्वामी समर्थ प्रगट दिन आहे. आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे. आता वार शुक्रवार असणार आहे आणि महाराजांचा प्रगट दिन म्हणजे आपल्यासाठी आनंद उत्सव असतो. आपल्यासाठी जणू काही दिवाळीच असते. तो दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि दरवर्षी आपण ह्याच दिवसाचं अवचित्त साधून, या सुवर्ण क्षणाचं अवचित्त साधून महाराजांची 21 दिवसाची सेवा करत असतो. त्याच संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम 20 मार्च 2026 ला महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे. चैत्र शुक्ल द्वितीया ह्या दिवशी महाराजांचा प्रगट दिन असतो. आपल्याला माहिती आहे की महाराजांनी कोणाच्याही पोटी रूप म्हणजे जन्म घेतलेला नाही आहे, ते प्रगट झाले आहे, म्हणून स्वामी समर्थ प्रगट दिन असा आपण शब्द वापरतो. आता ही 21 दिवसाची सेवा असते, जी तुम्ही कधीही आत्ता अगदी आजपासून ते तुम्हाला 20 मार्च पर्यंत ही महाराजांची सेवा करायची असते. दरवर्षी अखंड स्वामी भक्त खूप जास्त प्रमाणात ही सेवा करतात. त्यांच्या मनातला इच्छा पूर्ण झालेल्या आहे आणि महाराज ते करून घेतात. आपण कोणी नाही, शेवटी करता करवितात ते मालक आहे, आपण फक्त निमित्त मात्र असतो. तर आता 28 फेब्रुवारी ते 20 मार्च ह्या कालावधीमध्ये 21 दिवसाची महाराजांची स्वामी सेवा करायची आहे. आता सगळ्यात आधी ताई 28 पासूनच सुरुवात करायची का नाही, कारण या 28 ते 20 मध्ये बऱ्याच महिलांचा मासिक धर्म आलेला असतो. मग तुम्ही आता 28च्या आधी अगदी तुम्ही 24 फेब्रुवारीला जरी सुरुवात केली, 20 तारखेला जरी सुरुवात केली आणि अगदी आज जरी सेवा केली, म्हणजेच काय 22 महाराजांच्या प्रगट दिनाच्या आधी म्हणजे 20 मार्चच्या आधी तुम्हाला सेवा पूर्ण करायची आहे. मग ती अगदी तुमची 15 मार्चला जरी पूर्ण झाली, 16 मार्चला जरी झाली तरी हरकत नाही. एवढंच आहे की प्रगट दिनाचं अवचित्त साधून माझ्याकडनंही महाराजांची सेवा करावी असाच प्रत्येकाचा अट्टहास असतो की मी काही ना काही सेवा माझ्याकडनं स्वामींची घडावी. आणि अर्थात 20 तारखेनंतरही तुम्ही सेवा करू शकता. काय होतं, कधी कधी आपण व्हिडिओ लेट बघतो, मग ताई आमचं 20 तारखेपर्यंत इतकेच पारायण झाले. हरकत नाही, तुम्ही 21, 22, 23 पर्यंत पण पारायण तुम्ही कंप्लीट करू शकता, हरकत नाही. म्हणून मी तुम्हाला लवकर व्हिडिओ करते आहे की जेणेकरून लवकरात लवकर सेवेला सुरुवात करावी, कारण म्हणजे आपला मासिक धर्म असतो तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी निर्माण होतात. आता बघा, समजा एखादीला 20 म्हणजे आता कोणाच्या तरी घरी लग्न आहे, लाईक 15 मार्चला लग्न आहे, 16 मार्चला लग्न आहे, मग त्याच्या आधी पण तुम्ही सेवा उरकून घेऊ शकता. थोडक्यात काय, तुम्ही आता जेव्हाही व्हिडिओ बघताय, मला माहिती आहे की मार्च महिन्यात लग्न आहे किंवा 15 मार्च नंतर मला कुठेतरी गावाला जायचं आहे किंवा 28 तारखेच्या आधी मला गावाला जायचं आहे, मग 28 नंतर 28 नंतर 1, 2, 3 ला मी सुरुवात केली आणि नंतर सांगता म्हणजे पारायणाची समाप्ती जरी 20, 22, 23 मार्चला झाली, 23, 24 मार्चला झाली तरी हरकत नाही. तुम्ही सेवा करता आहे ना. आणि काय होतं ना, जेव्हा आपण म्हणजे जेव्हा असे काही सुवर्ण काळ येतो ना, मग तेव्हा आपण एकदम छान पद्धतीने आपल्याकडनं सेवा घडते, मनात एक असतं की नाही या सेवा झाल्याच पाहिजे. तर आता सेवा काय आहे, दरवर्षी आपण सेवा करत असतो महाराजांची 21 पारायण, श्री स्वामी चरित्र ग्रंथ, पवित्र दिव्य अनुभव देणारा, मनातली इच्छा पूर्ण करणारा आणि मेन म्हणजे महाराजांच्या जवळ नेणारा काय असेल तर हा ग्रंथ आणि महाराजांचं नामस्मरण आहे. महाराज नेहमी म्हणायचे की जो माझं नाम जप करत असतो त्याला मी अखंड जपत असतो. तर आपल्याला 21 पारायण करायचे आहे. बघा महिलांनो, काही महिलांना सगळं माहिती असतं, पण काही काही महिला नवीन आहे तर त्यांना सविस्तर सांगणं माझं काम आहे. एक पारायण म्हणजे काय, 1 ते 21 अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं असतं. ताई मला 21 पारायण करणं शक्य होणार नाही, मग मी रोज 7-7 अध्याय पठण केले तर चालेल का? करू शकता. ताई एका दिवसात मी 2 पारायण करू शकते का? करू शकता. कारण मी ते सांगते की कधी कधी गावाला जाणं, दुःख सुख चालूच असतं आपलं, मग अशा वेळेस एका दिवसात 2 पारायण करू शकता का? ठीक आहे. कधी कधी अशा कमेंट्स येतात की ताई एका दिवसात 4-5 पारायण, तर असं करूच नका. नुसतं वाचण्याचा अर्थ नाही आहे. ह्या पारायणामध्ये, या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्याय आपल्याला खूप काही शिकवून जातो. तर फक्त वाचण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही सकाळी 1 पाठ, संध्याकाळी 1 पाठ, असे दिवसाला 2 पाठ करू शकता, पण अगदी 3-3, 4-4 पाठ तर मी सांगेल ते करूच नका.
2-2 पाठ तुम्ही करू शकता. अगदी तुम्ही कधीही सुरुवात करू शकता आणि रोज तुम्ही 2-2 पाठ करू शकता. ज्यांना पूर्ण वाचणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, तर तुम्ही रोज 7-7 अध्याय पठण करू शकता. म्हणजेच काय 3 दिवसात एक पारायण होईल. पण खरं सांगू का, आपल्या जबाबदाऱ्या इतक्या असताना त्याच्यापेक्षा जर संकल्प केला आहे आपण, पहिल्याच दिवशी संकल्प करायचा ना, महाराजांच्या समोर जाऊन नारळ खडीसाखर ठेवायचं, जर केंद्रात मठात मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर अर्पण करायचं आणि महाराज म्हणायचं की महाराज माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या. कुठल्या कार्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात. मग लग्न जमत नाही आहे, मनासारखं एखादी गोष्ट आहे ती घडावी, आपल्या आयुष्यात ती मिळावी आणि चांगली, जी स्वतःसाठीही चांगली आहे आणि इतरांसाठी पण चांगली आहे. आपल्याला माहिती आहे की ह्या सेवेने खूप अनुभव आलेले आहे. ताई अगं मला गर्भधारणा होत नव्हती, मी ही सेवा केली, महाराजांच्या कृपेने गर्भधारणा झाली. विज्ञानाबरोबर अध्यात्मही तेवढं महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर लग्न जमत नाही आहे, मनासारखी नोकरी मिळावी किंवा नोकरीत काही अडचणी आहे, आपल्या संसारिक अडचणी असंख्य प्रकारच्या असतात, त्याच्यातून मार्ग मिळावा, त्याच्यातून सुटका मिळावी. आणि खरं सांगू का, काही महिलांचं तर एवढं भारी वाटतं ना, अगं ताई महाराजांनी सगळं दिलं आहे, आता आम्हाला फक्त महाराजांची सेवा करायची. म्हणून ती महाराजांची सेवा करण्यासाठी सुद्धा तर खरं महिला ही पारायण करतात की ताई नाही आम्हाला काही नाही, फक्त आमच्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवावा, महाराजांची सेवा घडावी आमच्याकडनं, म्हणून आम्ही हे पारायण करतो. मग तुम्हाला ज्या काही इच्छा असेल त्याच्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता. बघा, एक पारायण, एक पाठ म्हणजेच काय, 1 ते 21 अध्याय. आपल्याला किती पारायण करायचं आहे? 21 पारायण करायचं आहे. म्हणजेच काय, रोज 1 ते 21 अध्याय पठण करायचं. खरं तर एकाच बैठकीत बसून पारायण करायचं असतं. एकदा बसलं की सगळं 1 ते 21 अध्याय पठण करायचे. ज्यांच्याकडे दिंडोरी प्रणीत ग्रंथ नाही आहे त्यांनी कुठलं पण प्रकाशन तुम्ही पठण करू शकता. पण तुम्हाला का सांगते, हा ग्रंथ छोटा आहे, तुम्हाला वाचायलाही सोपा आहे. पहिल्या दिवशी संकल्प केल्यावर आपल्याला स्वामी स्तवन एकदा पठण करायचं असं, पहिल्या दिवशी ते पठण करायचं. नंतर मग स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात करायची. आता एकाच बैठकीत पारायण करायचं असतं. पण ताई माझं लहान बाळ आहे, ते उठणार किंवा मला त्याला दूध पाजावं लागणार किंवा अचानक कोणीतरी आलं आपलं की आपण सेवेला बसलो, कोणीतरी आलं, मग अशा वेळेस उठून तुम्ही त्यांच्याचं जे काही तुमचं काम आहे ते करून तुम्ही पारायण कंटिन्यू करू शकता. आणि कधी कधी अशा पण कमेंट्स येतात की ताई माझं बाळ खूपच छोटं आहे, मग मी एका बैठकीत पारायण नाही करू शकत, मग मी 2-2 करू शकते का? लाईक सकाळी 1 ते 11 पारायण म्हणजे 1 ते 11 अध्याय पठण करते, बाकीचे मी संध्याकाळी करते. बघा मैत्रिणींनो, एकाच बैठकीत केलं तर उत्तम, पण नाहीच शक्य होत, जर लहान बाळ आहे, काही अडचणी आहे तुमच्या, तर तुम्ही 2दा पारायण करू शकता. तुम्ही कुठल्या पद्धतीने पारायण करताय याच्यापेक्षा तुम्ही पारायण करताय ना याला महत्व आहे. मग भले ताई मी सकाळी 7, दुपारी 7, संध्याकाळी 7 असंही महिलांनी पारायण केलं आहे की ताई माझं बाळ खूप छोटं होतं, मला ते काही करू देत नाही, म्हणून मी सकाळी 7 अध्याय, दुपारी 7 अध्याय, संध्याकाळी 7 अध्याय करून मी पारायण पूर्ण केलाय, असंही महिलांनी केलं आणि तुम्ही करू शकता. काहीही होत नाही, तुम्ही सेवा करताय याला महत्व आहे. तुम्ही किती परफेक्टली सेवा करताय याला अजिबात महत्व नाहीये, तुम्ही सेवा करताय ना. भले तुम्ही टप्प्याटप्प्याने करताय तरीही तुम्हाला चालतं, तुम्ही करू शकता. ताई मांडणी करावी लागते का? काहीच नाही. आपल्याकडे छोटासा महाराजांचा फोटो असेल तरी चालेल, मूर्ती असेल तरी चालेल, वेगळी मांडणी करायची गरज नाही. तुमची खूप इच्छा असेल की नाही ताई मला एकदम सागर संगीत करायचं आहे, तर तुम्ही वेगळी मांडणी करू शकता. तिथे महाराजांचा फोटो ठेवू शकता, रोज हार वगैरे घालू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलशाची स्थापना करू शकता आणि रोज असा हा ग्रंथ ठेवायचा, वाचायचा, परत तो झाकून ठेवायचा, दुसऱ्या दिवशी परत वाचायचा, झाकून ठेवू शकता. तुमची जर इच्छा असेल मांडणी तर तुम्ही मांडणी करू शकता. नाही तर देवघरात बसून पारायण करायचं. पारायण करून झालं की ग्रंथ उचलायचा, जागेवर ठेवायचा, परत दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ घ्यायचा आणि पारायण करायचं. या पद्धतीने तुम्ही करू शकता, काहीच अडचण नाही. आम्हाला बसता येत नाही, मस्त खुर्ची टेबल घ्यावं, त्याच्यावर पारायण करू शकता. किंवा ताई मला बेड रेस्ट आहे, मी झोपूनच असते, मग मी दिवाणवर पण पारायण करू शकते का? करू शकता, काहीच अडचण नाही. गुरुचरित्र ग्रंथ आपण दिवाणवर पठण करू शकता आणि खरं तर स्वामी चरित्र पण पठण नाही करू शकत. पण तुमची अडचण आहे, जर तुम्हाला जर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही उठूच नाही शकत, तर तुम्ही पारायण कसं करू शकता? मग त्याच्यापेक्षा आपण जे काही आहे, ज्याच्यात आहे तसाच आपल्याला स्वामी सेवा करू शकतो. स्वामी सेवांचं महाराजांचं तेच आहे की बाळा तू जसा आहे, जिथे आहे तिथे माझी सेवा कर. आता हे स्वामी चरित्र सारामृताबद्दल झालं. रोज आता ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही काही कारणांनी की ताई आम्ही नाही पारायण करू शकत, त्यांनी 21 दिवस रोज 11 माळे
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने रोज तुम्ही 11 माळी जप करू शकता. किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अगदी असं तुम्ही नामजप महाराजांच्या समोर बसून, चालता बोलता उठता बसता नामस्मरण वेगळं असतं. इथे महाराजांच्या समोर बसून अगदी 20 ते 25 मिनिटं लागतात. ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी 21 दिवस 11 माळी जप करायचं. आता ताई मी सकाळी 11 माळी संध्याकाळी 11 माळी करू शकते का? मी काय म्हणते, तो 21 दिवसाचाच नियम तुम्ही ठेवा. 21 दिवसामध्ये महाराज माझ्याकडनं काही होत नाही आहे, मी नामस्मरण करते. ज्यांना लिखित नामजप करायची सवय, म्हणजे ज्यांची इच्छा आहे, ज्यांना ती सवय लागली आहे, त्यांनी पण ठरवावं की 11 माळी मी पठण करतो ना, तर म्हणजे मी बोलतो ना, तर 11 माळी मी लिहिणार. लिखित नामजप तुम्ही रोज 11 माळी करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता. असं तुम्ही 21 दिवस सेवा करू शकता. आणि सगळ्यात आधी 21 दिवस का करायची? 22 दिवस, 23 दिवस किंवा 24 दिवस केली तर काय बिघडतं का? असं अजिबात नाही आहे. 21 दिवस किंवा 11 दिवस आपल्याकडे आपण जेव्हा संकल्प करतो, आणि मी माझं वैयक्तिक सांगते, मी संकल्पच करत नाही. मी म्हणते महाराज जेवढं होईल तेवढं तुमच्या चरणांशी अर्पण. मग ते कमी तर होतच नाही, स्वामी कृपेने जास्त नक्कीच होतं. म्हणून मला असं वाटतं ना की 21 पारायण हे बंधनकारक असतं आपल्याला, की आपण 21 पारायणाची सेवा करताय. पण 22-23 पारायण झाले तरी हरकत नाही. आणि प्रगट दिन आपल्यासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे हे स्वामी भक्तांना नव्याने सांगायची गरज नाही. याचंच अवचित्त साधून आपल्याला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता जे लोक नवीन आहे त्यांना सांगते, नियम काय आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर उत्तम, नाहीच शक्य. कारण ताई म्हणजे बऱ्याच कमेंट्स आणि बऱ्याच महिलांचं असं होतं की ताई आम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहे. जर म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा, नाही केलं तरी चालतं, पण शक्यतो कराच. पण ज्यांच्या काही अडचणी आहेत त्यांनी नाही केलं तरी चालेल. दुसरं, कांदा लसूण खाऊ शकता, परान्न वर्ज्य करायचं. मांसाहार घरात होता कामा नये. घरात करत असतील त्यांना खाऊ द्या, पण तुमच्या घरात मांसाहार तुम्ही खायचा नाहीये. जर कोणी खात असेल, ज्यांना सेवा करायची आहे त्यांच्यासाठी सांगते. कुठलंही काळं वस्त्र परिधान करून महाराजांची सेवा करायची नाही, तो एक नियम आहे. त्याच्याबरोबर परान्न वर्ज्य करायचं, ते सांगते. अगेन लग्नाला जायचं आहे, तुम्हाला माहिती ना की लग्न आहे, समजा आता कुठलं तरी 7-8 तारखेला लग्न आहे, मग त्याच्या आधी सेवा करून घ्या. किंवा लग्नाला गेलं तर शक्यतो बाहेरचं खाऊ नका, लग्नाचं खाऊ नका. आता लईच जवळचं लग्न आहे, भावाचंच लग्न आहे, अगदी सख्ख्या भावाचं लग्न आहे, मग अशा वेळेस तुम्ही 8 तारखेला जाऊन आल्यावर 9-10 तारखेला तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. आणि अगदी ती सेवा तुमची 30 मार्च पर्यंत गेली तरी चालेल. थोडक्यात काय, परान्नाने दोष लागतं आपल्याला, आणि परान्न वर्ज्य आहे. म्हणून जर म्हणजे मी सांगते की परान्न, मग बाहेरचं पण खायचं नाही. हॉटेलला जाऊन खाऊ का, तर असा नियमच नाही आहे मैत्रिणींनो. संकल्पयुक्त जेव्हा सेवा तुम्ही करता, तुमचा काहीतरी संकल्प आहे, तुम्ही महाराजांकडे काहीतरी संकल्प केला आहे की माझं हे काम होऊ दे, मग त्याच्यासाठी परान्न वर्ज्य आहे. आणि हा आपल्या केंद्रातलं आपले जे काही सेवेकरी आहे, गुरुमाऊली नेहमी म्हणतात की सेवेकरांचं अन्न हे परान्न नाही होत. अगदी आपल्या माहेरचं पण आपण खाऊ शकतो, माहेरचं अन्न परान्न नसतं, ते आपलंच असतं. मग तुम्ही माहेरी गेलात, काही कारणांनी अचानक जावं लागलं तर तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता, पण बाकीच्या गोष्टी कुठे नाही. मग तुम्ही कांदा लसूण खाऊ नका किंवा तुम्ही भात खाऊ नका, एकच धान्य खा, असा कुठलाही नियम नाही. काही उपवास धरावा लागतो का, तर अजिबात नाही. स्वतःच्या शरीराला त्रास करून उपवास करून पारायण करणं, सेवा करणं असं कुठेच दिलेलं नाही आहे. पण अगेन लोकांची इच्छाशक्ती असते, लोकांची खूप वाटतं की नाही ते आम्हाला उपवास करायचा आहे, एक टाइम उपवास करतो आम्ही, संध्याकाळी खातो. तुमची जर इच्छा असेल, तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, बाकी कुठलेच नियम नाही. तर मैत्रिणींनो, ह्या प्रगट दिनाचं अवचित्त साधून प्रत्येक स्वामी भक्तांकडनं महाराजांची सेवा व्हावी. आणि नेहमी हेच असतं की खूप काही द्यावं म्हणून कधी सेवा नका करू. खूप काही दिलंय महाराज मला, तुम्ही म्हणून सेवा करा. आणि आयुष्यात कधीच काही मागायची गरज पडत नाही. शेवटी करता करविता महाराज आहे तुम्ही, आणि मी फक्त निमित्त मात्र. कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची, कोणाकडनं काय करून घ्यायचं, हे सगळं महाराज ठरवतात. मी तुम्हाला ते सांगल. कळकळून व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण जवळपासचे जे लोक आहेत त्यांना सांगा की बघ, आता प्रगट दिन आला आहे, तुझ्या ज्या काही इच्छा आहे, ज्या काही अडचणी आहे, त्या सगळ्या मागे सोड, तू महाराजांची सेवा कर. आणि बघ 21 दिवसात काय होतं, जे नशिबातही नाही आहे, ते प्रारब्धात पण नव्हतं, ते सगळं महाराज आपल्याला देतात. पण योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काय मिळत नाही. तुम्ही आणि मी कितीही डोकं आपटा किंवा कितीही काय करा,
योग्य वेळ आल्यावर महाराज प्रत्येकाला भरभरून देतात. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजण सेवा करणार आहात. आपण सगळ्या जणांनी मिळून सेवा करूया की जेणेकरून आपल्या आपण आयुष्यातील अडचणी, संकट, दुःख कमी होतील. आणि अर्थात या सेवेमध्ये 4 दिवस इकडे तिकडे झालं तरी हरकत नाही. 4 दिवस तुम्ही थांबू शकता, नंतर सेवा कंटिन्यू करा. तुम्ही सेवा करताय ना, हे जास्त महत्वाचं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.